क्षेत्रफळानं एक छोटासा देश, त्याच्या चारी बाजूनी शत्रू देश आहेत. त्या देशाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी रोज लढायासाठी तयार राहावं लागतं. आणि त्याच देशानं जाहीर केलं की तो देश आपल्या राजाचा पुतळा उभारणार. होय, तो देश आहे इस्रायल. आणि अर्थात ते पुतळा उभारणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. आणि यामागे फक्त राजकारण नाही, तर शेकडो वर्षाचा एक असा इतिहास आहे जो आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाही. तर तो इतिहास नेमका काय आहे? आपल्या राजाचा पुतळा ते का उभारत आहेत, की यामागं वेगळं काही राजकारण आहे? सविस्तर सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं. 6 जून 2026 रोजी शिवराज्याभिषेक दिन झाला. मुंबईत इस्रायलचे महावाणिज्य दूत यानीव रेवास यांनी एक घोषणा केली. इस्रायलमधील एका प्रमुख शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारतातच तयार होणार असून सन्मानाने इस्रायलला पाठवला जाणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या प्रस्तावाला होकार दिला आणि महाराष्ट्र सरकार या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करेल असंही त्यांनी जाहीर केलं. पण प्रश्न असा होतो की हे घडलं कसं? इस्रायल सारखा देश जो सध्या स्वतःला सुरक्षिततेसाठी लढतोय, तो अचानक शिवरायांचा पुतळा का उभारतोय? याचं उत्तर शोधायला आपल्याला खूप मागे जावं लागेल. आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये दुसऱ्या शतकात एक जहाज समुद्रात भरकटत आले होते. त्यावर ज्यू धर्माचे कुटुंब होते, जे धार्मिक छळापासून वाचवण्यासाठी आपली मातृभूमी सोडून निघाले होते. पण नियतीनं त्यांना कुठे घेऊन येणार होती हे त्यांना माहिती नव्हतं. एच.एस. केहिमर यांच्या हिस्ट्री ऑफ द बिन इस्रायल्स ऑफ इंडिया या पुस्तकानुसार त्या जहाजाला नवगाव म्हणजे आजच्या आपल्या मुंबई जवळ अपघात झाला. त्यातून वाचलेले 7 पुरुष आणि 7 महिला कोकणात येऊन राहिले. ते स्थानिक सुसंस्कृत इतके मिसळले की मराठी भाषा त्यांची झाली. त्यांनी तेलाचा आणि किराण्याचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी सुट्टी पाळत होते, म्हणून कोकणातल्या लोकांनी त्याला नाव दिलं शनिवार तेली. जगभरात ज्यूंवर अत्याचार झाले, पण महाराष्ट्रात त्यांना कधी असा त्रास सहन करावा लागला नाही. इथे ते शेकडो वर्ष सन्मानाने जगले. हे बेने इस्रायली भारतीय ज्यू होते. कोकणाने त्यांना आपलंसं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना सर्वात आधी ज्या गोष्टीवर लक्ष दिलं त्यापैकी एक म्हणजे आरमार म्हणजे नौदल. समुद्रावर नियंत्रण ठेवल्याशिवाय किनारपट्टी सुरक्षित राहणार नाही हे शिवरायांना माहिती होतं. आणि इथेच बेने इस्रायली तरुणांनी मराठी इतिहासात आपला ठसा उमटवला. जेम्स हेनरी लॉर्ड यांच्या द ज्यूज इन इंडिया अँड द ईस्ट या पुस्तकात एक उल्लेख आहे. अरुण चुरीकर नावाचा एक ज्यू सैनिक मराठा नौदलात नायक म्हणजे कमांडर पदावर होता. त्याच्या शौर्याबद्दल आणि सेवेबद्दल त्याला जमीन इनाम म्हणून देण्यात आली होती. सॅम्युअल आणि अब्राहम नावाच्या आणखीन 2 ज्यू सरदारांनी देखील मराठा नौदलात महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. पुढे कान्होजी आंग्रे यांच्या नौदलातील हे बेने इस्रायल सैनिक होते. संशोधन कोस्तो चक्रबोती यांच्या मते हे सैनिक इतके निपुण होते की युरोपियन सत्तांना मराठा नौदलाची दहशत वाटत होती. त्या या ज्यू सैनिकांचा मोठा वाटा होता. शिवरायांनी धर्म पाहिला नाही, गुणवत्ता पाहिली. बेने इस्रायल समुदायाला त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली आणि त्या समुदायाने ती जबाबदारी निभावली. पुढे 1998 साली इस्रायल हा स्वतंत्र देश म्हणून जन्माला आला आणि त्यावेळी भारतातून हजारो बेन इस्रायल आपल्या मातृभूमीला परतले. ते गेले, पण त्यांनी महाराष्ट्र मनातून सोडला नाही. आजही इस्रायलमध्ये जवळपास 50,000 बेने इस्रायल आहेत, जे मराठी गाणी गातात, महाराष्ट्राच्या परंपरा पाळतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेतात. यानीव रेवास यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की जसा मराठ्यांनी आपल्या भूमीसाठी संघर्ष केला, तसाच लढा ज्यू बांधवांना आपल्या मातृभूमीसाठी द्यावा लागला. महाराजांचं शौर्य आणि दूरदृष्टी केवळ भारतासाठी नाही, तर इस्रायलसाठी देखील प्रेरणा आहे. हे ऐकताना एकच विचार मनात येतो. शेकडो वर्षांपासून शिवरायांना दाखवलेल्या सामावून घेण्याच्या स्वभावाचं फळ आज इस्रायल पुतळ्याच्या स्वरूपाने परत करतोय. इस्रायलमध्ये हा पहिला पुतळा नसेल जो भारताच्या बाहेर उभारला जातोय. अमेरिकेतल्या सॅन होजो शहरात 1999 मध्ये पुणे आणि सॅन होजो याच्या सिस्टर सिटी कराराअंतर्गत शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला. मोरेशियामधील महाराष्ट्र भवन परिसरात 2023 मध्ये 12 फुटी पुतळ्याचं अनावरण झालं. लंडन, सिडनी, ब्रिस्बेन, टोरंटो, व्हँकुव्हर या शहरांमध्ये शिवरायांची अर्धाकृती शिल्पे आहेत. पण इस्रायलचा हा पुतळा फक्त दगड आणि धातूचे तुकडे नाही, तर हा पुतळा 2
राष्ट्रांमधला जिवंत इतिहासाचा दुवा आहे. भारत आणि इस्रायलमध्ये 1992 पासून राजनैतिक संबंध आहेत. 2017 मध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर हे संबंध अधिक मजबूत झाले. संरक्षण व्यापार $9 अब्ज घरात पोहोचला आहे. पण इस्रायलला आता केवळ शस्त्रांचा वापर नको आहे, त्यांना भारतीय जनतेशी थेट जोडून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी शिवरायांपेक्षा मोठा दुवा महाराष्ट्रात दुसरा कोणता असेल? इस्रायलने शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. एका परदेशी देशाने मराठ्यांच्या राजाला मुजरा केला. याचं कारण आहे शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दाखवलेली माणुसकी, कोणाचा धर्म, जात किंवा वंश न पाहता गुणवत्तेला दिलेलं स्थान. आज आपल्याकडे शिवरायांचं नाव घेऊन समाज तोडणारे लोक आहेत. त्याच वेळी इस्रायल हे सांगतोय की शिवराय हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत, ते जागतिक विचाराचे प्रतीक आहेत. तुम्हाला काय वाटतं? इस्रायलने हा पुतळा उभारणं म्हणजे नक्की काय मेसेज आहे? आणि शिवरायांच्या नावावर दुकान मांडणाऱ्यांना या इतिहासातून काय शिकता येईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.